वेलकम टू आवर न्यू व्लॉग। तर आत्ता आपण आहे पुण्यामध्ये आणि आत्ता आपण चाललो आहे देहूकडे, कारण आज तुकाराम महाराजांचा पालखीचा प्रस्थान सोहळा आहे, त्यासाठी आपण देहूला चाललो आहे। मी आत्ता आहे तुकाराम महाराजांच्या देहूच्या मंदिरात। आत्ता पालखी प्रस्थान सोहळा आत्ताच पार पडला आहे आणि एवढा जास्त पाऊस होता आणि एवढी जास्त गर्दी होती की आपल्याला ते शूट करता आलं नाही। तरी पण आत्ता आपण मंदिरामध्ये थोडंफार शूट घेण्याचा प्रयत्न करूया। सगळ्यात आधी मी आता मंदिराची प्रदक्षिणा कंप्लीट करून घेतो, त्यानंतर आपण शूटिंगला सुरू करूया। आत्ता संध्याकाळचे तरी 5:30 वाजल्यात आणि सकाळपासून म्हणजे 12 वाजल्यापासून पावसाचा एवढा जास्त प्रमाणात पाऊस पडतो आहे, तरी वारकऱ्यांमध्ये तोच उत्साह पाहायला मिळतो आहे। मंदिरामध्ये वातावरण एकदम प्रसन्न झाले। आता थोडा पाऊस थांबला आहे पडायचा, मगाशी खूप जास्त प्रमाणात पाऊस चालू होता। तुम्ही आता बघू शकता की मंदिर किती छान सजवले फुलांनी, वेगवेगळी डिझाईन पण केल्यात ती कलर कॉम्बिनेशन यूज करून, त्यामुळे एक नंबर दिसायला लागले मंदिर। आत्ता पाऊस थांबला आहे तरी बारीक सर आहे पावसाची, त्यात पण वारकरी आनंद लुटत आहेत सगळे। एकदम प्रसन्न वातावरण झाले मंदिरात। आत्ता पावसाची मोठी सर आलेली म्हणून मी मंदिराच्या आत आलेलो। बघू शकता पाऊस कंटिन्यू पाऊस सुरू आहे, त्यामुळे बाहेर जाता येत नाही आहे, कारण आधीच आम्ही भिजलोय खूप। त्यात पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे। बघू शकता मंदिर किती आतनं भारी सजवले। तर समोर एक विठ्ठलाची छान अशी फोटो फ्रेम आहे, हे बघा समोर एवढी सुंदर फोटो फ्रेम आहे ना, साक्षात विठ्ठल समोर आहे असं वाटतंय। आणि अगदी त्याच्याच समोर हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे। थोडंफार शूट घेण्याचा प्रयत्न करतो मी, पण गर्दीत काय व्हिडिओ नीट मिळत नाही आहे। पाऊस एवढा जास्त पडतोय की आता मला बाहेर जायचं अवघड झाले, कारण पाऊस कंटिन्यू सुरू आहे आणि संध्याकाळच्या आता 6:30 वाजल्यात, अंधार पडायला सुरू झाला आहे। या असं भर पावसामध्ये सुद्धा वारकरी आनंद लुटत आहेत बाहेर। त्यांचे वेगवेगळे खेळ असतात वारकऱ्यांचे, ते त्यांचं चालू आहे। आता आम्ही चाललो आहे नदीकडे, कारण वारकऱ्यांची प्रथा आहे मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पाय धुण्यासाठी तिथं नदीवर जायला लागते। पावसाची सर बारीक बारीक सुरूच होती, त्यामुळे पूर्ण भिजलेलो आम्ही।
इथं नदीजवळ दर्शन घेऊन आता आम्हाला निघायचं होतं, कारण पाऊस खूप वाढत होता. मंदिराच्या समोर नगरपंचायतमध्ये नंदकुमार दोरगे यवतला राहणारे तुमचे नातेवाईक नगरपंचायत कार्यालयामध्ये वाट बघत आहेत. आत्ताच एक गव्हर्नमेंट एक्झामचा रिझल्ट लागला आहे, त्यातले हे टॉपर्स आहेत सगळे. गुड मॉर्निंग. तर आज आहे दिवस दुसरा आणि मी आत्ता सध्या आहे पुण्यामध्ये आणि सकाळ सकाळी आलो आहेत आम्ही मिसळ खायला. आपले कोल्हापूर एवढी तर चांगली नाही आहे टेस्टला, पण काम चलाव आहे. तर मिसळ मी बघताना चक्क यानं मला बर्फी दिल्या मिसळमध्ये. धबधबीत आता मिसळ खाऊन मी चाललो आहे आता दहीवाडी इथे, कारण आमची जे दिंडीतले लोक आहेत ते दहीवाडीमध्ये आज स्टे करणार आहेत आणि उद्या जे आहे ते रिंगण आहे. उद्या 19 तारखेला जेव्हा पालखी निघाली तेव्हापासून मी वारी कंटिन्यू करणार होतो, पण दुसऱ्याच दिवशी मी गाडीवरून फिरताना माझा पुण्यामध्ये एक ॲक्सिडेंट झालेला, त्यामुळे वारी मला काही कंटिन्यू करता नाही आली. त्यामुळे आज 31 तारखेला मी चाललो आहे दहीवाडी इथे वारी कंटिन्यू करणार आहे. आज थोडं जाऊन दिंडीत आराम करणार आणि उद्या आपलं रिंगण आहे, त्या रिंगणाला आपण जायचं आहे, कारण मला रिंगण मिस करायचं नव्हतं. माझं थोडं पेन आहे अजून, पण तरी पण मी जाणारच आहे, रिंगण कंटिन्यू करणार. मला आता समजलं आहे की 2-3 दिवस कंटिन्यू रिंगण होणार आहे, ते मला मिस नाही करायचं आहे. आत्ता मी दहीवाडीपासून 10 किलोमीटर लांब आहे. जे राहिलेले 5 किलोमीटर आहे ते असे चालत कंप्लीट करायला लागणार आहेत, कारण ट्रॅफिक एवढं झालं आहे की गाडी पुढे जात नाही आहे. तासभर झालं ट्रॅफिक लागले. फायनली आता ट्रॅफिकमधून मी आलो आहे वारीच्या रोडला. इथं सगळी वारकरी चालत चाललेत. आता जे वारीत मला जायचं होतं ते शेवटी मी आलो आहेच. कितीही अडचणी आली तरी मी आलो आहेच शेवटी. आता जाऊन आपल्याला सगळ्यात डिफिकल्ट काम म्हणजे आपली दिंडी शोधायची आहे, कारण इथं रेंजचा खूप इश्यू आहे, त्यांना कॉल लागत नाही आहे. आता त्यांना ट्रॅक करायचं अवघड झालं आहे. बघूया काय होते पुढे. तरी अंदाजे मी आत्ता 5 किलोमीटर चालत आलो आहे. अजून 2-3 किलोमीटर आत चालत जायला लागणार आहे. तर आमची दिंडी आतल्या साईडला आहे, जिथं माऊलींची पालखी थांबल्या त्याच्या समोरच थांबली आमची दिंडी. हे बघू शकता गर्दी किती झाल्या वारकऱ्यांची. ह्याच्यापेक्षा डबल तर रिंगणला असणार आहे. असं मस्त कॅनल आहे, सगळे वारकरी कपडे धुवायला लागल्यात. तरी लकीली आज पाऊस नाही आहे, कारण मी ज्या रोडने येत होतो तिकडे पाऊस कंटिन्यू चालू होता पाऊस. आता इकडं वारीत आलो तर जरा ऊन पडले. आता दिंडी कधी सापडत्या काय माहिती. चालून माझे पाय तुटले. फायनली आता आपण आलो आहे माऊलींच्या पालखीजवळ. मी आत्ताच दर्शन घेतलं. बघू शकता किती भारी सजवलं आहे. याला किती पण बघा मन भरत नाही आहे. आणि गर्दी एवढी आहे की दर्शनाला जास्त चेंगराचेंगरी व्हायला लागल्या, त्यामुळे लवकर दर्शन घेतलं मी. आता मला जायचं आहे दिंडीमध्ये जाऊन मी आधी फ्रेश होणार, परत एकदा येणार इथे फिरायला, कारण इथं संध्याकाळी अभंग कीर्तन भारी होतात जिथं आपली पालखी थांबलेली असते तिथं. जे कोण विचारत होते की वारीमध्ये सगळ्या सुविधा असतात काय, हे असं प्रत्येक दिंडीचा पाण्याचा टँकर असतो, ते आपण हातपाय धुवायला त्यांनी वापरू शकतो. आणि कडेला असे सगळे बाथरूम वगैरे असतात. ही आता आमची दिंडी आहे. इथं सगळं जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. आता संध्याकाळी काय बनवायचं काय नाही. इथं मसाला वाटप त्यांनी चालू आहे. हे पलीकडे असे तंबू लावल्यात. मस्तपैकी सनसेट झाला आहे. आणि एक गोष्ट म्हणजे ही माझी दिंडी नव्हती, मी आमची गावची दिंडी होती ती चुकलेली आणि ती काही सापडत नव्हती आणि फोनला रेंज पण नव्हती. मग मी दुसऱ्या आमच्या इथले गावचे जवळचे लोक आहेत त्यांच्या दिंडीमध्ये येऊन राहिलो आहे. असं बघा तंबू कसे लावलेत मस्त वारकऱ्यांनी. सगळ्यांचं आता जेवणाचं टायमिंग झाले, जेवण सगळे बनवत आहेत. हा तोच घोडा आहे जो रिंगणात पळत असतोय. आता आम्ही चाललो आहे माऊलींच्या दर्शनाला. इथं मस्तपैकी कीर्तन चालू आहे काहीतरी. गर्दी बघू शकता लोकांची, कीर्तन ऐकायला किती झाल्या. विठ्ठल आम्हाची
मी आता दिंडीत परत आलो आहे. हे बघा चार्जिंगचं कसं विषय असतो इथं. जनरेटर लावलेला असतो आहे. सगळे फोन एकदम चार्जिंगला मस्तपैकी बाहेर जेवणाची तयारी सुरू आहे. याचा ट्रकमध्ये सगळा सेटअप केला आहे. तिथं पाण्याची टाकी भरून ठेवली. इथं वारकरी झोपल्यात सगळे. आपलं सामान वगैरे इथं खाली ठेवू शकताय. जे काय आपल्याला लागणार आहे ते जेवणा वगैरेचं. पाण्याची टाकी आहे, मस्त पाणी भरलेलं असते. यात आहे जनरेटर, ह्याच्यावर सगळं चालते. आपलं रात्रीचं लाईट व बाहेर लागली तर. इथं मस्त वारकरी आता जेवून झाल्यात, भांडी धुवायला लागल्यात. आता जे बाकीचे लोक राहिलेत जेवायचे त्यांना जेवायला वाढलं जाते. संध्याकाळची 8 वाजल्यात. आता प्रसन्न एकदम वातावरण आहे. मस्तपैकी चारी बाजूला अभंग कीर्तन चालू आहेत. हे पलीकडे बाथरूमची सोय आहे. गुड मॉर्निंग. तर आज आहे दिवस दुसरा म्हणजे 1 जुलै. सकाळच्या 3 वाजता वारकरी चालायला सुरू केल्यात. मला आत्ता जस्ट जाग आल्या तर यांनी चालायला सुरू केले. म्हणजे उठत कितीला असतील आणि आवरत कितीला असतील. मी पण आता पटकन आवरायला घेतो. सकाळचे 4 वाजलेत. आता मी पण रेडी झालो आहे. गार पाण्यानंच आंघोळ केली आणि लगेच चालायला सुरू केलं. कारण मला आज जास्त टप्पा पार करायचा होता आणि रिंगणला जाऊन जागा पकडायची होती. कारण रिंगणला खूप गर्दी होते. आता आम्ही हायवेवर आलो आहे. जिथं आम्ही दिंडी थांबवलेली तिथून 1 किलोमीटर आत होतं इथून रोडपासून. तिथून मग बाहेर यायला लागते असं रोडला. आणि पलीकडच्या साईडला हेवी व्हेकल्स जे आहेत वारीतले दिंडीतले जे चालणार आहेत ते त्या बाजूने असतात आणि या साईडनं वारकरी चालत जातात. हे पहाटेचं बघा असं अंधारातनं जायला लागते. जे आपण फ्लॅश लावेल नाही तर गाडीची जी पडेल लाईट त्याच्यानं दिसत आपण पुढे जायचं असतं. एवढं पहाटेचं चालायला लागलो आहे. आधीच पोटात काही नाही तर पुढे जाऊन चहा बिस्किट तर खातो जरा. पण काही टपरी दिसत नाही आहे जवळ कुठं. सकाळचे आत्ता 5:30 वाजलेत आणि तांबडं फुटायला सुरू झाले. मी आता थोडी विश्रांती घेतल्या कारण कंटिन्यू चालत येऊन माझा आता जीव नारड्यापर्यंत आला आहे. बघू शकते वारकरी कंटिन्यू चालत असते. ते आपण जर हे करायचं म्हणलं तर नाही होणार आपल्याकडून. मी आता आहे पाण्याच्या टँकरवर. कारण मी आता विंड डिझेल दादा यांची लिफ्ट घेतल्या. कारण मला चालायचं होत नव्हतं. कारण मला एनर्जी खूप वाचवून ठेवायची होती. कारण मला दिवसभर व्हिडिओ शूट करायचा होता. कारण माझी सगळ्यात जास्त धावपळ रिंगणामध्येच होणार होती. आणि मला रिंगणात टायमात पण पोचायचं होतं. कारण रिंगण सुरू होते मला एकानं सांगितलं की 12 वाजता रिंगण सुरू होते. त्याआधीच मला तिथं जाऊन थोडं शूट करून घ्यायचं होतं. बघू शकता ट्रॅफिक किती लागले. थोडंफार आता ट्रॅफिक क्लिअर झाले आणि मस्तपैकी सकाळ झाल्या. फायनली जिथं रिंगण होणार आहे आजचं म्हणजे 1 तारखेचं तिथं आपण आता पोहोचलो आहे. गर्दी बघू शकताय. सकाळचे 6:30 वाजल्यात तर एवढी गर्दी आहे. नंतर लोकांनी एवढं भरणार आहे. आपल्याला जागा जाऊन चांगली जागा पकडायची आहे. त्याआधी जरा आपण इथं पूर्ण रिंगण फिरून घेऊया. इथला जरा आनंद लुटून घेऊया. समोर जो मांडव घातला आहे तिथं पालखी येऊन थांबत्या माऊलींची. तिथं आधी जाऊन दर्शन घेऊन येऊया. कारण नंतर खूप गर्दी होणार आहे. दर्शनाला आपल्याला वेळ नसणार आहे.
मी माजी मुख्याध्यापक आहे. पूर्ण सर्व्हिस शिक्षक म्हणून केले आणि आता मगाशी एक वडापाव खाल्लेला, तो काय एवढा टेस्टी नव्हता. म्हणलं आता पेरूच खाऊया. नाही वाटतं आभाळ आहे. मंत्री आवाज येणार आहे. हे असं रिंगण सुरू व्हायच्या आधी आपली जागा पकडून ठेवायला लागत्या. हे आता ध्वज पळवत आहेत. हे ड्रोन बघू शकताय. हा ध्वज पळवल्यानंतर 2 राऊंड झाल्यानंतर मग घोडा पळवायला सुरू करतात. मग रिंगण सुरू होते. 2 आणि 3च राऊंड असतात घोड्याचे पळायचे. त्यानंतर रिंगण थांबवलं जाते.
ही रिंगण झाल्यावर एक प्रथा असते, जिथून घोडा पळाला आहे तिथून माती उचलायची असते, ती आपल्या शेतात वगैरे टाकली की चांगलं पीक येते. आत्ता दुपारचे 2:30 वाजल्यात आणि सगळं व्हिडिओ वगैरे करून झालं आहे आपलं. आता आपल्याला दिंडीत जायचं आहे, कारण माझी जी मोठी बॅग आहे ती मी दिंडीत ठेवलेली असते आणि छोटी बॅग घेऊन फिरत असतोय. तर जिथं रिंगण झालं तिथून अंदाजे 7-8 किलोमीटरवर माझी दिंडी थांबल्या. आता मला तिथं जायचं आहे. थोडंसं पावसाचं वातावरण झालं आणि थोडं आभाळ पण आले. थोडी भूक लागलेली म्हणून नाश्ता करून घेतला आणि हलका फुलका नाश्ता केला, कारण मला धावपळ खूप करायची होती व्हिडिओसाठी. आणि आता म्हटलं दिंडीत रात्रीच जायचं, जे काय ते व्हिडिओ करत दिवस घालवायचा, किती पण वाजत होतं. वारीमध्ये एवढी मज्जा येत आहे. आत्ताच आम्ही ढोलकीचा असला ताल बघितला आहे, 1 नंबर दादा वाजवत होते.
संध्याकाळचे आत्ता 6:30 वाजल्यात आणि मी आता आमच्या दिंडीकडे चाललो आहे. बघू शकता रोडवर कोणीच नाही आहे. आता आम्ही माळशिरसजवळ स्टे केला आहे. मग आता दिंडी आतल्या बाजूला थांबल्या. मग दिंडीकडे जाऊन आता मोबाईल वगैरे चार्ज करतो. मला थकवा पण खूप आला आहे. आता दिंडी शोधायला लागलो आहे, पण दिंडी काही सापडत नाही आहे. कारण आता त्यांचा नेटवर्क गेला आहे, मला त्यांना कॉल लागत नाही आहे. दिवसभर आधी चालून एवढा कंटाळा आला आहे, त्यात ही अशी दिंडी पण सापडत नाही आहे. इथं आता एक शॉर्टकट दाखवत होतो मॅपवर, पण तिथं मी जातानाच निम्म्या वाटेत गेल्यावर कळालं की तिथं वारकऱ्यांनी बरोबर रोडच्या मध्येच त्यांची दिंडी थांबवल्या आणि तिथं जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. फायनली मी आता दिंडीत पोहोचलो आहे. आज पोळ्यांचा बेत आहे. हे बघा आपले वारकरी कशी जेवायला बसल्यात मस्तपैकी. तिकडे पोळ्या लाटायचं काम सुरू आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा झाला आहे. बाकीची माहिती आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये घेऊया.